पालिकेकडून नगरसेवकांच्या वरती करण्यात येणाऱ्या खर्चावर चार्ज आकारावा अशी मागणी करून कराड नगरपालिकेचे युवा नगरसेवक सौरभ पाटील यांनी एक चांगला आदर्श घालून दिला आहे। कराड नगरपालिकेची राज्यात एक वेगळी ओळख निर्माण केली ती कराड नगरीचे शिल्पकार आदरणीय स्वर्गीय पी डी पाटील साहेब यांनी। आता त्यांचाच आदर्श घेऊन लोकशाही आघाडीचे युवा नगरसेवक सौरभ पाटील यांनी नवा आदर्श घालून दिला आहे। पालिकेतर्फे नगरसेवकांना देण्यात येणारे लेटर पॅड, व्हिजिटिंग कार्ड हे मोफत न देता त्यासाठी पालिकेने नगरसेवकांच्या वरती त्याचा चार्ज आकारावा व तो पैसा शहराच्या विकासासाठी वापरावा असा नवा पायंडा त्यांनी पाडला आहे। नगरसेवक हा मेहरबान नाही तर तो नागरिकांचा सेवक असतो आणि सेवा ही कोणतीही चार्ज न घेता केली जाते। याविषयीचं पत्र देखील त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलं असल्याचं सांगितलं। नमस्कार, मी सौरभ पाटील, नगरसेवक कराड नगर परिषद कराड। नगरसेवक एवढ्यासाठी म्हणतो की आम्ही मेहरबान म्हणून आम्ही काही निवडून आलेलं नाही आहे। खरं मेहरबानी करायला कोणावरती निवडून आलेलं नाही तर या शहराची, या गावाची आणि या शहराची मातृसंस्था असलेल्या या नगरपालिकेची सेवा करण्याचं ह्या दृष्टिकोनातून आम्ही लोकशाही आघाडीचे नगरसेवक निवडून आलो। साधारणपणे हीच भूमिका घेऊन काम करत असताना मागच्या साधारणपणे फेब्रुवारीमध्येपर्यंत आम्हाला नगरपालिकेकडून विविध दाखले देण्यासाठी लेटर पॅड मिळाले, त्याचे आम्हाला व्हिजिटिंग कार्ड्स मिळाले, नगरपालिकेकडून दिले गेले। तेव्हा साधारणपणे एक विचार माझा असं मनात आला की आम्ही जर का नगरसेवक म्हणून काम करत असेल तर सेवा ही कुठल्याही मोबदला न घेता केली जावी ही माझी त्या ठिकाणी भावना होती। म्हणून मी 15 फेब्रुवारीला नगरपालिकेमध्ये मुख्याधिकाऱ्यांना एक पत्र दिलं। त्या पत्रामध्ये मी स्पष्ट म्हटलं की नगरपालिकेनं आमच्यावरती कोणताही खर्च करू नये। जर का असा कुठला खर्च केला जात असेल तर त्याचे काय असतील ते खर्च आमच्याकडून तुम्ही स्वीकार करावा, जेणेकरून आम्ही कोणताही मोबदला न घेता काम करतो आहे हे धारणा आमच्यामध्ये असावी। कारण आम्ही पगारी नोकरदार नाही, आम्ही नगरसेवक म्हणून या ठिकाणी निवडून आलेला आहोत। त्याचबरोबर नुसता सध्या एक सोशल मीडियावरती एक बातमी वाचायला मिळाली मला, ती म्हणजे नगरसेवकांना पगार चालू केला जातो आहे। वास्तविकता नगर परिषदांमधल्या नगरसेवकांना असा कोणताही पगार या ठिकाणी दिला जात नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे। परंतु जरी शासनानं असा कोणताही जरी पगार देण्याचा निर्णय घेतला तर आम्ही लोकशाही आघाडी त्याला विरोध करू किंवा तो नाकारू आणि समाजातील गरजू घटकांपर्यंत, जरी शासनाने दिला तरी ती समाजातील गरजू घटकांपर्यंत असेल, नगरपालिकेच्याच विविध सुविधांमध्ये हे पैसे आम्ही त्या ठिकाणी देऊ। सध्यासुद्धा नगरपालिकेच्या नगरसेवकांना भत्ते मिळतात पण आम्ही कुठलाही भत्ता स्वीकारत नाही। तो कर्मचारी असतील, कुठं गोरगरीब असतील त्यांच्यामध्ये आम्ही ते देऊन टाकतो। आणि हीच जो आम्हाला पी टी साहेबांचा जो वारसा आहे हाच वारसा येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही लोकशाही आघाडी म्हणून आम्ही कायमस्वरूपी पुढे नेऊ आणि त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत।